पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया। हक्कसोड प्रमाणपत्रावर सही का करत नाही म्हणून सख्खा भाऊ आणि भावजय महिला नायब तहसीलदाराच्या जीवावर उठलेले आहेत। बीडच्या केज तहसील कार्यालयात कार्यरत असलेल्या नायब तहसीलदार आशा वाघ यांना रस्त्यात अडवून भावजईनं गळा आवळून मारहाण केली आणि अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला। मात्र काडी ओढण्यापूर्वीच त्या पळाल्यानं त्यांचा जीव वाचलाय। त्यांच्यावर सध्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी आता चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। 6 महिन्यांपूर्वीही सख्या भावानं त्यांच्यावर कोयत्यानं तहसील कार्यालयातच जीवघेणा हल्ला केला होता, ज्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या होत्या। या प्रकरणी त्यांचा भाऊ मधुकर वाघ याच्यावर गुन्हा दाखल असून तो जिल्हा कारागृहामध्ये आहे। माझ्या बायकोचं म्हणणं आहे की त्याला सोडवायचंय मला, त्यासाठी तू केस मागे घे आणि हक्क सोडपत्रावर सही करून दे। माझ्या घरावर जप्ती आलेली, मला घर वाचवायचंय। भावाचा मेहुणा हरिदास महाले, त्याची पत्नी सुरेखा वाघ आणि त्याची सासू पुंजाबाई भास्कर महाले यांनी माझा गळा आवळून सुरुवातीला मारण्याचा प्रयत्न केला आणि नंतर काहीतरी ज्वलनशील पदार्थ माझ्या अंगावर टाकून मला जाळण्याचा प्रयत्न केला, पण त्यातून मी वाचले।